जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहस्वागत आहे। आपल्याला माहित आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी असो किंवा शहरी भागातील विद्यार्थी असो, जो सरळ सेवेचा म्हणू किंवा आपण म्हणू शकतो स्पर्धा परीक्षेचा ढोबळमानाने ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात करतो, तो त्याचं सगळ्यात आवडतं पद असतं ते म्हणजे काय तर PSI। काय असतं? PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक ठीक आहे। कारण की जी तरुणामध्ये वर्दी जी क्रेज आहे ती इतर कोणत्या पदाची नाही आपल्याला हे माहित आहे ठीक आहे। एकच मिनिट फक्त। तर आता मी गावामध्ये गेलो होतो, PSI माझी निवड झाल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा एकच क्वेश्चन होता की वर्दी मिळवण्यासाठी काय करावं लागेल। आता वर्दी मिळवण्याचे इतर सारे पर्याय सुद्धा आहेत, मात्र त्यातल्या त्यात MPC मधून वर्दी मिळवण्यासाठी काय करावं लागेल हा क्वेश्चन भरपूर जण विचारायचे। आणि त्याचमुळे काय केलंय, आज आपण PSI कशा प्रकारे होता येईल यासंबंधी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ठीक आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या विषयाविषयी म्हणल्यापेक्षा या पदाविषयी आपण काय करणार आहे, बारीक सारीक सर्व गोष्टी पाहणार आहे। त्यामध्ये सिलेबस ह्या गोष्टी ठीक आहे। त्यानंतर आपण म्हणू शकतो की त्याचे परीक्षेचे टप्पे, प्री, मेन्स, फिजिकल आणि इंटरव्ह्यू ठीक आहे। त्यानंतर आपण यामध्ये काय पाहणार आहे, तर त्याची बुक लिस्ट कोणती लागेल हे सुद्धा पाहणार आहे। त्यानंतर आपण काय पाहणार आहे की एग्जाम मध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे येतात, म्हणजे तुम्हाला मी ह्या ठिकाणी पेपर सुद्धा दाखवणार आहे। त्या पेपर नंतर तुम्हाला असं हे गोष्ट पण दाखवणार आहे की तुम्हाला पेपर कशा प्रकारे विश्लेषण करावं लागेल ठीक आहे। तर हा व्हिडिओ बेसिक पासून जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या खूप कामामध्ये येणार आहे, आणि जे विद्यार्थी 2-3 वर्षापासून PSI परीक्षा ट्राय करत आहेत त्यांना शेवटचे 15 मिनिटं खूपच कामाचे ठरणार आहेत। कारण की त्या ठिकाणी मी PIQचं विश्लेषण कशा प्रकारे करायचं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आपण काय करूया, PSI पदाविषयी शून्यापासून म्हणजेच बेसिक पासून काय करूया माहिती पाहूया ठीक आहे। आता हे जे पद आहे ह्या पदाविषयी अभ्यास करायला सुरुवात करत असताना आपल्या सगळ्यात मेन गोष्ट असते ते म्हणजे तुमची स्वतःची इच्छा शक्ती। इथून सगळ्या गोष्टी सुरू होतात ठीक आहे। आता काय होतं की आपल्याला घरचे आई वडील म्हणतात की काय करा की तुम्ही एकंदरीत स्पर्धा परीक्षा करा म्हणतात, आणि आपण काय करतो त्या स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये उडी टाकतो ठीक आहे। मात्र तुम्हाला त्या चक्रव्यूहामध्ये येण्यासाठी जर स्वतः आवड असेल, म्हणजे त्या चक्रव्यूहामध्ये येऊन तुम्हाला जर PSI होण्याची आवड असेल तरच ह्या पदाकडे तुम्हाला वळायचं आहे। आणि हे जे पद आहे पोलीस उपनिरीक्षक हे पद आहे, अधिकारी पद आपण म्हणू शकतो, आणि या पदाला खूप मोठी जबाबदारी असते। त्याच्यामुळं तुम्हाला या पदाविषयी भले वर्दीच्या मार्फत काय आकर्षण आहे, मात्र तुम्हाला एक समाजाप्रती याची खूप जाणीव ठेवून एक तुम्हाला पद सांभाळावं लागतं ठीक आहे। तर ह्या पदामध्ये येण्यासाठी पहिली काय अट आहे की तुमची स्वतःची आवड असायला पाहिजे किंवा तुमची स्वतःची इच्छाशक्ती असायला पाहिजे ठीक आहे। इथून मग सगळ्या गोष्टी चालू होतात। कारण की काय होतं की कधी कधी MPCचा अभ्यास करत असताना थोडासा जास्त वेळ लागायला लागतो, तेव्हा आपण खचून जातो। त्यावेळेस तुम्हाला माहित असलं पाहिजे की या क्षेत्रामध्ये मी माझ्या स्वतःच्या इच्छाशक्तीने आलेलो आहे, आणि त्या इच्छाशक्तीच्या बळावरच आपण इथून पुढचा पण प्रवास करणार आहे हे स्वतःला सांगता आलं पाहिजे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिले म्हणजे काय तर इच्छा शक्ती हे पाहिजे ठीक आहे। त्यानंतर जेव्हा तुम्ही कशासाठी येता की PSI बनण्याचं स्वप्न घेऊन जेव्हा शहरामध्ये येता, ग्रामीण भागातील विद्यार्थी मुख्यतः ठीक आहे। कारण की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकच अधिकारी माहित असतो, तो म्हणजे पोलीस अधिकारी। आता मला राज्यसेवा मुलाखतमध्ये 59 मार्क भेटले, त्याच्यामध्ये माझा प्रेफरन्स होता DYSP ठीक आहे। कारण की मी PSI मुख्य परीक्षा तोपर्यंत ही दिलेली होती, इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला होता। तर मी त्यांनी मला विचारलं की तुला PSI DYSPच का व्हायचं आहे ठीक आहे। कारण की मी मेळघाट असल्यामुळे त्या ठिकाणी समस्या मांडल्या होत्या, समस्यावरून ते म्हणे की तुझ्या त्या समस्या प्रशासकीय आहे तर तू उपजिल्हाधिकारी का होत नाही, तहसीलदार का होत नाही, तुला DYSPच का व्हायचं आहे। तर त्या प्रश्नावर मी उत्तर काय दिलं होतं, तर PSI हा पोलीस हे असं पद आहे जे सगळ्यात पहिले ग्रामीण भागातील लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येते। उदाहरणामध्ये पोलीस पाटील पासून पोलीस कोणता पण असेल तर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येते, आणि त्या पदाला मिळणारा मान सन्मान, त्या पदाला भेटणारं समाजामधील वेगळं स्थान आपण म्हणू शकतो ठीक आहे। आणि या सगळ्या गोष्टीमुळे पहिलं ग्रामीण विद्यार्थ्याचं आकर्षण कोणतं असते तर पोलीस अधिकारी, आणि त्यातल्या त्यात मग पोलीस भरती, आणि त्यातल्या त्यात MPC मधून PSI हे पद सर्वात जास्त आवडीचं असतं ठीक आहे। कारण की तुम्ही पाहिलं असेल की PSI पद लागल्यानंतरचे जे सेलिब्रेशन असतात ते सर्व दूर पोहोचलेले असतात। सर्व इंस्टाग्राम म्हणू, यूट्यूब म्हणू किंवा व्हॉट्सअप म्हणू, सर्व सोशल मीडियावर फक्त PSIचे सेलिब्रेशन झालेले दिसतात ठीक आहे। तर या पदाला आपल्याला जर गवसणी घालायची असेल तर मी स्वतः PSI उपनिरीक्षक झालेलो आहे, तर तो कशा प्रकारे झालेला आहे ते पण सांगणार आहे, आणि तुम्हाला बेसिक पासून ह्या गोष्टी पण सांगणार आहे की नेमकी तयारी कशी करायची ठीक आहे। चला तर आपण स्टार्ट करूया।
आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे सिलेबस. सिलेबस सगळ्यात महत्त्वाचा आहे. ठीक आहे, सिलेबस नंतर आपल्या इथे बुक लिस्ट. ठीक आहे, बुक लिस्ट येते, त्यानंतर आपल्या इथे बाकीच्या गोष्टी, मग प्रिलिम्स मेन्स कशी करायची, इंटरव्ह्यू कसं करायचं, फिजिकल कसं करायचं हे नंतर येईल. ठीक आहे, पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सिलेबस. तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायचं त्याचा सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की MPC जे एक्झाम्स घेते, ठीक आहे, MPC एक्झाम घेते, ठीक आहे. आता बेसिक विद्यार्थ्यांना MPC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे, त्याच्या म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं की आपल्या PSI बनण्यासाठी कोण MPC काय करत असते, एक्झाम कंडक्ट करत असते. ठीक आहे, तर MPC याच्यामध्ये एक मुख्य पद एक एक्झाम घेते ते म्हणजे राज्यसेवा. ठीक आहे, यामार्फत तुम्हाला माहिती झालं पाहिजे की काय होते, तर जे डेप्युटी कलेक्टर म्हणू शकतो, त्यानंतर आपण म्हणतो DYSP म्हणू शकतो, तहसीलदार म्हणू शकतो, CO, BDO यासारखे पद या ठिकाणी नायब तहसीलदार सारखे पद राज्यसेवेमार्फत भरले जातात. ठीक आहे, आणि त्यानंतर कंबाईन परीक्षा होते. ठीक आहे, कंबाईन परीक्षा होते. आता कंबाईनलाच आपण म्हणू शकतो संयुक्त परीक्षा. ठीक आहे, संयुक्त अराजपत्रित असते. तर पूर्वी यामध्ये 2023च्या पूर्वी एक ग्रुप C नावाची पण एक्झाम व्हायची, मात्र आता ग्रुप C ची प्रिलिम्स आणि कंबाईनची प्रिलिम्स एक सोबत होत असल्यामुळे आता कंबाईन ही एकच एक्झाम होताना दिसते आहे. त्यामध्ये जे मेजर पद आहेत ग्रुप B मधील त्याच्यामधील एक पद असते STI. ठीक आहे, STI पदाविषयी आपण पूर्ण माहिती नंतर पाहणारच आहे. त्यानंतर असते ASO नावाचं. ठीक आहे, आता STI म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजेच राज्य कर निरीक्षक. ठीक आहे, त्यानंतर ASO. ठीक आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. त्यानंतर असते एक पद सब रजिस्ट्रार. ठीक आहे, हे नव्याने 2-3 वर्षापासून याच्या ॲड काढल्या जात आहेत. ठीक आहे, दुय्यम निबंधक हे पद आहे. त्यानंतर असतो सर्वांचं आवडतं पद म्हणजे पोलीस उपनिरीक्षक 2 स्टार. ठीक आहे, 2 स्टार हे सर्वांचं आवडीचं आहे. तर ह्या पदाविषयीच आपल्याला काय करायची माहिती घ्यायची आहे. आता या पदाचे म्हणजेच सगळ्या एक्झामच्या म्हणू शकतो की सगळ्या एक्झामचे जे टप्पे असतात ते असतात 3 असतात. वरच्या जे 3 एक्झाम आहेत STI, ASO आणि सब रजिस्ट्रार, यासाठी फिजिकल नसते. ठीक आहे, फिजिकल नसते आणि इंटरव्ह्यू नसते, म्हणजे त्याला 2च टप्पे असतात. ठीक आहे, तर ते 2च टप्पे असतात ह्या 3 पदासाठी. मात्र जे PSI पद आहे, ठीक आहे, त्या PSI पदाला असतात 4 टप्पे. ठीक आहे, 4 टप्पे कोणते, तर त्याच्यामधील पहिला टप्पा आहे प्रिलिम्स. ठीक आहे, पूर्वपरीक्षा. तर आपण पूर्वपरीक्षा पण पुढे पाहणार आहे की कशा प्रकारे असते, एक सिलेबस काय नेमका असतो. ठीक आहे, त्यानंतर असते मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स. ठीक आहे, त्यानंतर असतो PSI साठी फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी, आणि सगळ्यात शेवटी असतो तो म्हणजे काय असतो इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत. ठीक आहे, आपण याविषयी सर्व गोष्टी माहिती पाहणार आहे पुढं. ठीक आहे, ठीक आहे, हे 4 टप्पे आपल्याला PSI साठी असतात. ठीक आहे, तर आता बघा तुम्ही प्रिलिम्स पास झाल्यानंतर आता प्रिलिम्स मध्ये जवळपास 4 लाख विद्यार्थी फॉर्म भरताना दिसतात. ठीक आहे, 4 लाख जवळपास म्हणू शकतो कंबाईन प्रिलिम्स मध्ये 4 लाख फॉर्म भरताना दिसतात. आता यामध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ जर पाहिला तर तुम्हाला सब रजिस्ट्रार आणि ASO या पदाचं लागताना दिसतं. जेव्हा प्रिलिमची परीक्षा होते ना त्यावेळेस कट ऑफ लागत असतो. ठीक आहे, त्याच्यानुसार काय होतं की सगळ्यात जास्त कट ऑफ सब रजिस्ट्रार आणि ASO या पदाचा लागतो, कारण की जागा खूप कमी असतात. त्यानंतर STI पदाचा कट ऑफ लागतो आणि त्यानंतर PSI पदाचा कट ऑफ लागतो. ठीक आहे, जागेवर खूप जास्त गोष्टी याच्यामध्ये डिपेंड असतात. ठीक आहे, आणि मग प्रिलिम्स मध्ये 4 लाख विद्यार्थी बसतात. आता जागेनुसार उदाहरणामध्ये आपण समजा 500 जागा घेतल्या PSIच्या, तर काय करतात की 1:16चा रेशो घेतात. त्याच्यामध्ये मेन्सला चाळणी परीक्षा असते प्रिलिम्स म्हणजे, आणि मेन्सला 1:16चा रेशोमध्ये आयोगाचा रूल आहे 1:12चा. तसं पाहिलं तर मात्र 1:16 घेते, आणि 1:16 मध्ये काय करेल मग 500 गुणिले 16 आपण करू शकतो. 16×5 = 80. ठीक आहे, म्हणजे 8,000 काय होईल एकंदरीत या ठिकाणी विद्यार्थी मुख्य परीक्षेला काय होतात पात्र होतात. ठीक आहे, 8,000 विद्यार्थी मुख्य परीक्षा देतात, आणि मुख्य परीक्षेमध्ये रेशो असतो फिजिकलसाठी 1:3चा. ठीक आहे, 1:3चा किंवा 1:4चा. ठीक आहे, तर 1:3 आपण या ठिकाणी काय करू 1:4चा रेशो घेऊया. तर म्हणजे आता 500 जागा आहेत तर या ठिकाणी 2,000 जण काय होतील म्हणा उदाहरणामध्ये की फिजिकलला शारीरिक चाचणीसाठी काय होतील पात्र होतील.
आता फिजिकल विषयी पुढे माहिती बघणार आहे त्याच्यामध्ये की फिजिकल कसं वगैरे राहते। त्यानंतर मग यामधील जेवढे उरले समजा फिजिकलमध्ये डिस्क्वालिफाय झाले वगैरे झाले ते सगळे विद्यार्थी मग पुढे जातात इंटरव्ह्यूला जातात आणि शेवटी मग 500 जणांची यादी त्या ठिकाणी कास्ट वाईज तुमच्या ज्या ज्या कॅटेगरी जागा आहेत त्यानुसार लागते। ही नॉर्मल लेवलची प्रोसेस आहे, ठीक आहे। आता आपण थोडक्यामध्ये पूर्व परीक्षेचा सिलेबस बघू, त्यानंतर मुख्य परीक्षेचा सिलेबस बघू, त्यानंतर आपण बुक लिस्ट पाहूया, ठीक आहे। आता बघा ही प्रिलिम्सचा सिलेबस आहे। आता बघा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब व क, ठीक आहे। ह्याच्यामध्ये आता दोन्हीचा सिलेबस एकच आहे। तर बघा आपण स्टार्टिंगला बघूया की पेपर ह्या ठिकाणी प्रिलिम्सला जो पेपर असतो पेपर एकच असतो। प्रिलिम्सला पेपर किती असतो एक आणि मेन्सला किती पेपर असतात पीएसआयच्या 2। आपण या सर्व व्हिडिओमध्ये मुख्यतः पीएसआय विशेष भाष्य करणार आहे, ठीक आहे। तर बघा परीक्षेचे टप्पे आपण आता सांगितलं तुम्हाला। संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणाची असते, स्वतंत्र मुख्य परीक्षा असते 400 गुणाची, एकूण 2 पेपर असतात त्यामध्ये, ठीक आहे। पुढे बघणारच आपण, ठीक आहे। त्यानंतर शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता म्हणजेच पीएसआय पदाकरिता, ठीक आहे, हे ध्यान ठेवायचं आहे। नंतर मुलाखत असते 40 गुणासाठी। आपण काय काय पाहिलं की या ठिकाणी प्रिलिम्स असते, मेन्स असते पाहिलं होतं आपण, ठीक आहे। शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल असते, ठीक आहे। नंतर इंटरव्ह्यू असते आणि इंटरव्ह्यू असतो तो 40 मार्काचा, ठीक आहे। फिजिकल 100 मार्काचा असते पण तुम्हाला ते क्वालिफाईंग मार्क आहे, ठीक आहे। 2022 पर्यंत ते 60 मार्काचं होतं, आता 2023 पासून 70% तुम्हाला 100 पैकी मार्क घ्यावे लागणार आहेत जेणेकरून तुम्ही ग्राउंड क्वालिफाय होताल। म्हणजे ग्राउंड पास करण्यासाठी ग्राउंडचे मार्क पेपरमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत, ठीक आहे। हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे। आता पीएसआय पदाविषयी समजलं तुम्हाला। त्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये बघा की सिलेबस नेमका असतो काय, ठीक आहे। पेपर 1 मध्ये आता या ठिकाणी विषय असतो समजा प्रश्नपत्रिका पेपर 1 ला एक विषय असतो, त्याच्यामध्ये एकंदर तुम्हाला ध्यान ठेवायचं की काही पहिले गोष्टी ध्यान ठेवा पेपरच्या पहिले की पेपरमध्ये तुम्ही एक्झामला जाता, जेव्हा पेपर एक्झाममध्ये जाता तेव्हा असते ना, तेव्हा काय म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे। आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम काय असते, उदाहरणामध्ये तुम्ही 100 क्वेश्चनपैकी, ठीक आहे, 80 क्वेश्चन तुमचे बरोबर आले, ठीक आहे, आणि तुम्ही 20 क्वेश्चन तुमचे चुकले, म्हणजे तुम्ही 100 अटेम्प्ट केले असतील, तुमचे 80 बरोबर आले आणि 20 चुकले, तर ह्या 20 चुकलेल्यासाठी काय असतं की प्रत्येक 4 क्वेश्चनसाठी तुमचा 1 बरोबर मार्क काढून घेतला जातो। म्हणजे तुमचे हे 20 चुकले तर 4 न भागाकार करायचं, त्याला 4 5 20 म्हणजे 80 मधून तुमचे 5 मायनस होणार, म्हणजे तुमचे जेवढे चुकले त्याच्या म्हणजे 4 क्वेश्चनला 1 बरोबर तुमचा मार्क कमी होते, म्हणजे तुमचे 80चे किती होतील या ठिकाणी 75 होताना दिसतील, ठीक आहे। तर हे तुम्हाला नकारात्मक त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो काय आहे, नकारात्मक गुणाची पद्धती आहे, ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम। आता आपण पुढे पाहूया कारण की आपल्याला जास्त सध्या पेपर विषय हे महत्त्वाचा नाही, सिलेबस महत्त्वाचा आहे। आता बघा अभ्यासक्रमामध्ये काही मेजर विषय असतात, ते आपल्याला विषय बघायचे जवळपास या ठिकाणी दिलेले 8 विषय आपण म्हणू शकतो। तर ते विषय बघा, त्याच्यामध्ये इतिहास हा विषय असतो, ठीक आहे। इतिहास विषयामध्ये काय असतं की तुम्हाला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिला जातो। आपण सर्व विषयाची बुकलिस्ट पुढे बघणार आहे। नंतर 2023चा पेपर पण आपण त्या ठिकाणी पाहणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण कसं करायचं, लॉजिक्स ट्रिक्स कशा लावायच्या हे पण सांगणार आहे। सोबत 2023च्या पेपर प्रिलिम्सच्या पेपरच्या मार्काचं विश्लेषण म्हणजे इतिहासावर किती क्वेश्चन आले होते, नंतर आपण म्हणतो चालू घडामोडी क्वेश्चन किती आले होते, विज्ञानावर किती क्वेश्चन आले होते हे पण आपण त्या ठिकाणी पाहणार आहे। त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये पण कोणत्या विषयाला किती क्वेश्चन विचारले होते ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणारच आहे, ठीक आहे। आता बघा इतिहास विषयामध्ये काय विचारलं होतंय, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातोय। तर तुम्हाला माहिती झालं पाहिजे की जो आपले कंबाईन आहे, कंबाईन मध्ये मुख्यतः तुम्हाला महाराष्ट्र रिलेटेड इतिहास विचारला जातो, ठीक आहे। त्याला फक्त भारताच्या इतिहासाचा थोडासा टच असतो, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं असते, भारताचा इतिहास पण वाचावा लागेल आणि तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा वाचावा लागणार आहे, ठीक आहे। आपण त्या ठिकाणी पुढे बुकलिस्ट पाहणारच आहे। आता नंतर असतो भूगोल, ठीक आहे, नंतर असतो भूगोल। आता याच्यामध्ये भूगोलमध्ये पण महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह दिला जातो, महाराष्ट्राचा भूगोलच तुम्हाला या ठिकाणी मुख्यतः करावा लागतो, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला पृथ्वीविषयी माहिती काढावी लागेल, नंतर जगातील विभाग पण पाहावे लागतील, ठीक आहे। मुख्यतः महाराष्ट्राचा भूगोल, मात्र इतर गोष्टीमध्ये पृथ्वी, जगातील विभाग, जगातील हवामान, अक्षांश, रेखांश, ठीक आहे। नंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, महाराष्ट्रातील प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शिकाव्या लागतील आणि त्याच एक्झाम मध्ये येताना दिसतील, ठीक आहे। यासाठी पुढे बुक पण आपण सांगणार आहे।
त्यानंतर असतो इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी विचारली जाते. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती आहे, उद्योग आहे, परकीय व्यापार आहे, बँकिंग व्यवस्था आहे, लोकसंख्या, दारिद्र्य यासारखे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. मुद्रा आहे, राजकोषीय नीती या सगळे त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. नंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये उदाहरणामध्ये आपण जे आपलं बजेट असते, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की बजेट विषयी क्वेश्चन विचारले जातात. नंतर ऑडिटिंग विषयी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. नंतर सगळ्यात डेलीचा क्वेश्चन असतो, डेलीचा एक विषय असतो तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी विचारले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्राच्या संदर्भासह विचारल्या जातात. ठीक आहे. जागतिक पण विचारल्या जातात, महाराष्ट्राच्या संदर्भासह विचारल्या जातात आणि भारतातील सुद्धा चालू घडामोडी विचारल्या जातात. ठीक आहे. तर आपण काय करूया, पहिले एवढं झाल्यानंतर बुकलेट सुद्धा पहिले पाहून घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. तर हे आहे. नंतर जेव्हा राज्यशास्त्र एक विषय विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर असतो सामान्य विज्ञान. ठीक आहे. त्यानंतर काय असतो, सामान्य विज्ञान. आणि त्याच्यामध्ये सामान्य विज्ञानामध्ये 3 महत्त्वाचे पार्ट आहेत आणि एक दुसरे 2 पार्ट म्हणजे बघा पहिले 3 महत्त्वाचे बघा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्यानंतर प्राणीशास्त्र. ठीक आहे. नंतर त्या ठिकाणी वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे त्या ठिकाणी काय असं आपण म्हणतो विषय असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सब विषय आहेत. नंतर अंकगणित असते, त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, दशांश अपूर्णांक वगैरे, टक्केवारी वगैरे विचारली जातात. ठीक आहे. नंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये एक सिंपल लेवलला म्हणलेलं आहे की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारले जातात. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. आता PSI एक्झामची तयारी करणारे जे खूपच नवीन विद्यार्थी आहेत त्यांना पहिले एक सांगणं गरजेचं आहे की PSI पदासाठी तुम्हाला कोणत्या पण ह्याच्यामधून ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही कोणत्या पण फील्डमधून ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असते, तेव्हाच तुम्ही PSI परीक्षा देऊ शकता. ठीक आहे. तुम्ही सायन्स फील्डमधून आले तरी चालते 11वी-12वी, तुम्ही आर्टमधून आले तरी चालते 11वी-12वी, त्यानंतर तुम्ही डिग्री 3 वर्षाची कोणती पण कंप्लीट केली तर चालते. ठीक आहे. हे तुम्हाला बेसिक ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आता पहिले आपण या विषयासाठी बुकलिस्ट बघून घेऊ जेणेकरून तुम्हाला पुढच्या गोष्टी पण काय होतील, सोयीस्कर होतील. ठीक आहे. आपण ह्या ठिकाणी प्रिलिम्सचा सिलेबस पाहिलेला आहे. आपण मेन्सचा पाहण्याच्या अगोदर काय करूया, आपण बुकलिस्ट पाहून घेऊ. तर ठीक आहे. आपण आता पाहत होतो बुकलिस्ट, कारण की जेव्हा आपण प्रिलिम्सचा सिलेबस पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे विषय पाहिले त्याची आपण तुम्हाला काय करता या ठिकाणी मी जो बुकलिस्ट वापरली होती तीच बुकलिस्ट या ठिकाणी सांगणार आहे. आपण सुरुवात करूया इतिहासपासून, कारण की आपण सिलेबसमध्ये सुद्धा पहिला विषय कोणता पाहिला होता, इतिहास. ठीक आहे. आता इतिहासासाठी तुम्हाला जी बुक वापरायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवा की समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, समाधान महाजन सरांचं. ठीक आहे. समाधान महाजन सरांचं बुक आहे आणि एक पुस्तक आहे हे, याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोन्ही इतिहास कव्हर होतात. भारत आणि महाराष्ट्र दोन्ही इतिहास कव्हर होताना दिसतात. ठीक आहे. त्यानंतर असंच एक पुस्तक आहे समाज सुधारकासाठी. ठीक आहे. समाज सुधारकासाठी आपण म्हणू शकतो विपुल थोरमटे पाटील. ठीक आहे. विपुल, लेखकाचं नाव सांगत आहे मी, विपुल थोरमोटे पाटील. ठीक आहे. हे स्पेशल समाज सुधारकांसाठी पुस्तक आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला ह्या गोष्टी जर शॉर्ट्समध्ये हवे असतील तर तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीचे नोट्स आहेत. विदर्भ IAS अकॅडमी नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. क्लास नोट्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. हे ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा की दुसरा विषय आपण घेऊया राज्यशास्त्र. राज्यशास्त्र. ठीक आहे. आपण मगाशी पाहिलेलं. ठीक आहे. तर राज्यशास्त्रासाठी जे विषय आपले बुक वापरायचे आहेत त्या ठिकाणी 2 बुक मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये कंबाईनसाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं बुक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक आहे आणि त्यानंतर तुम्ही लक्ष्मण सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकता. पॉलिटी दोघांपैकी एक पुस्तक तुम्हाला घेणे आहे. हे दोन्ही तुम्हाला घेणं आहे, हे दोघांपैकी एक घेणं आहे, त्याच्यामुळे ऑर मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्र. ठीक आहे. अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे कोणतं पुस्तक घ्यायचं आहे तुम्हाला. रंजन कोळंबे सरांचं घ्या. रंजन कोळंबे सरांचंच आहे इकॉनॉमिक्स, किंवा देसले सरांचं इकॉनॉमिक्स आहे. देसले सर इकॉनॉमिक्स.
ठीक आहे, दोघांपैकी एक घेणं आहे तुम्हाला. त्यानंतर आपण म्हणू शकतो जिओग्राफी, भूगोल. ठीक आहे, भूगोलासाठी तुम्ही सौदी सर यांचा महाराष्ट्राचा भूगोल किंवा दीपस्तंभ प्रकाशनचा महाराष्ट्र भूगोल तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला विज्ञान या विषयासाठी सचिन भस्के सरांचं पुस्तक घ्यायचं आहे. कोणतं? सचिन भस्के सरांचं पुस्तक. ठीक आहे, हे पुस्तक तुम्हाला घ्यायचे आहेत. आता ह्या ठिकाणी राज्यशास्त्र संबंधी पण इथं आपल्या विदर्भ आय एस अकॅडमीच्या नोट्स अवेलेबल आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्रासाठी खूप सुंदर असं विदर्भ आय एस अकॅडमीचं पुस्तक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर भूगोलसाठी सुद्धा विदर्भ आय एस अकॅडमीचे पुस्तकं अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, तो म्हणजे काय असतो? आपला चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स. ठीक आहे. ह्या ठिकाणी काय असतो की आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो की भारतामध्ये जगभरामध्ये काय गोष्टी चालत आहेत. तर चालू घडामोडीसाठी तुम्हाला पुस्तक आहे विदर्भ आय एस अकॅडमीचं ग्रीन बुक असते, ग्रीन बुक. ठीक आहे, विदर्भ आय एस अकॅडमी, VIS आपण म्हणजे विदर्भ आय एस अकॅडमीसाठी लिहितो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक विषय राहिला म्हणजे तो अंकगणित व बुद्धिमत्ता, अंकगणित प्लस बुद्धिमत्ता. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला सचिन ढवळे सरांचे पुस्तक वापरायचे आहेत, सचिन ढवळे सरांचे पुस्तक वापरायचे आहेत. ठीक आहे. आता राहिला विषय PYQ ॲनालिसिससाठी, PYQ ॲनालिसिस. कारण की सिलेबस सोबत आपल्याला काय गरजेचं, सगळ्यात महत्त्वाचं PYQ ॲनालिसिस सगळ्यात गरजेचं आहे. तर PYQ ॲनालिसिससाठी 2 पुस्तकं सांगतो, ते तुम्हाला वापरायचे आहेत. एक 21,000चा ठोकळा असतो, 21,000 प्रश्नसंच म्हणून आहे, 21,000 प्रश्नसंच तुम्हाला तो घ्यायचा आहे. आणि एक कंबाईन विश्लेषण म्हणून आहे, कंबाईन विश्लेषण कुणाचं? आप्पा हातनुरे. कंबाईन. ठीक आहे, हे तुम्हाला घेणे आहे. तर एकंदरीत आपण ही बुकलिस्ट पाहिली आहे. त्यानंतर तुम्हाला मेन्ससाठी 2 विषय असतात महत्त्वाचे वाले, ते म्हणजे मराठी आणि इंग्रजी. ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी. आता मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. ठीक आहे. आणि इंग्रजीसाठी तुम्ही कोणता पण सोर्स वापरू शकता. इंग्रजीसाठी असं काही फिक्स सोर्स असा आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर ठीक आहे, अशा त्या गोष्टी तुम्हाला बुकलिस्टमध्ये पाहायच्या आहेत. आता आपण PSI या पदाविषयी मेन्स कशी असते, मेन्सचा सिलेबस काय असतो हे पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आपण प्रिलिम्सचा सिलेबस पाहिला आहे. आता मुख्य परीक्षेमध्ये बघा की 2 पेपर असतात. 2 पेपरमध्ये पहिला पेपर असतो मराठी इंग्रजीचा, तो असतो 100 क्वेश्चन 200 मार्क, 100 क्वेश्चन 200 मार्काचा. ठीक आहे. तो मराठीमधून देता येतो तुम्हाला आणि तो इंग्रजीमधून पण सुद्धा देता येते. ठीक आहे. आणि तो 12वीचा आणि मराठी ही 12वी दर्जाचा असते आणि इंग्रजी हा विषय पदवी दर्जाचा असतो असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हा जो आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नाही आपल्याकडे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. म्हणजे पॅटर्न आहे म्हणजेच काय तर MCQज पॅटर्न आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागते, 4 ऑप्शनमध्ये एक डॉट करावा लागतो. कोणता पण तुम्हाला डॉट करायचा असते. ठीक आहे, असं टिक नाही करायचं असते. तर असं तुम्हाला गोल करावा लागतो. जर आन्सर 2 असेल ना तर याला 2 असं हे करावं लागतं. तर हे MCQज टाईप झाले असं तुम्हाला ध्यान ठेवायचं, कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना ते पण माहीत नसते. त्यानंतर दुसरा पेपर असतो तो म्हणजे सामान्य अध्ययन म्हणजे GS. याच्यामध्ये आपण जे प्रिलिम्सला विषय पाहिले तेच विषय भरपूर सारे ह्या ठिकाणी कुठे येताना दिसतात, मेन्सला येताना दिसतात. ठीक आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी याचा 100 मार्काचा पेपर असतो. तो पण 100 क्वेश्चनचा आणि 200 मार्काचा तो असतो. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तो मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही पण देता येते. आणि वेळ किती असतो तुम्हाला? 1 तास वेळ असतो. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आपण हे पेपर्स पाहिले की कसे असतात मुख्य परीक्षेला. आता मुख्य परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असते. तुमचा 4 क्वेश्चन जर चुकले त्या ठिकाणी तुमचा एक योग्य प्रश्न काय होता त्या ठिकाणी मायनस होतो. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आता आपण अभ्यासक्रम बघूया थोडक्यामध्ये. आता मराठीमध्ये विचारलं काय जाते,
आता मराठीसाठी तुम्हाला बुक पण सांगितलं, तुम्हाला कोण सांगितलं, मोरा वाळंबे सरांचं. तर मराठीमध्ये काय असते तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, ओकॅब्स असते याच्यामध्ये, म्हणू शकतो आपण वाक्यरचना, शब्दसंग्रहमध्ये काय असते, म्हणी, वाक्यप्रचार असतो. ठीक आहे. नंतर एका शब्दाबद्दल अनेक शब्द, ठीक आहे, अशा गोष्टी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. ठीक आहे. नंतर वाक्यरचना आहे, व्याकरण, मराठी ग्रामर सगळ्यात मेन आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, संधी, नाम, सर्वनाम, ठीक आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला पाठ कराव्या लागतात किंवा अभ्यास कराव्या लागतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो. त्यानंतर उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे सुद्धा ह्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर असं मराठीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर इंग्रजीमध्ये पण सेमच आहे, कॉमन वोकॅब्युलरी आहे, ठीक आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस आहेत, त्यानंतर देअर मिनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज म्हणजे उत्तराचं आकलन, हे सगळ्या ठिकाणी इंग्रजीमध्ये आलेलं दिसतं. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या दोन विषयामध्ये ओकॅब्सची चांगली तयारी करावी लागते. ओकॅब्सचा कारण की 50% वेटेज ओकॅब्सला असते, म्हणजे कशाला शब्दार्थाला असते, आणि 50% वेटेज हे ग्रामरला दिलेलं असते. तर ते तुम्हाला तशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. आता पेपर 2चे आपण काय करूया, सिलेबस थोडक्यामध्ये पाहूया. बघा, 2023 पासून हा सिलेबस चेंज झालेला आहे. 2023चा जो पेपर झाला होता त्याच्यापासून जी आपण म्हणू शकतो पेपर झालेला आहे तो कसा झाला आहे, चेंज झाला. त्याच्यामुळं एकंदरीत आपण म्हणू शकतो की आता पहिले काय व्हायचं, PSI साठी मुख्य परीक्षा जी व्हायची त्याच्यामध्ये पेपर 1 सगळ्याचा सेम राहायचा. ठीक आहे, पेपर 1 सेम राहायचा. मात्र पेपर 2 मध्ये तुम्हाला काय राहायचं की कायदा राहायचा 55 मार्काचा PSI साठी. तुम्ही जेव्हा STI मुख्य परीक्षा द्यायचा तर पेपर 1 तर सेमच राहायचं सगळ्यांसाठी, पण मुख्य परीक्षेसाठी STIच्या तुम्हाला त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स 55 मार्काचं राहायचं. त्यानंतर तुम्ही जेव्हा ASO द्यायचे तेव्हा ASO मध्ये तुम्हाला राज्यशास्त्र 55 मार्काचं राहायचं मुख्य परीक्षेला. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सबरजिस्ट्रार द्यायचे तेव्हा त्याला सबरजिस्ट्रारचे कायदे 55 मार्काचे राहायचे. आता काय केलं आहे, सर्वांसाठी सेमच सिलेबस केलेला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघायचं की सामान्य अध्ययन व सामान्य बुद्धिमापन व आकलन हे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कशाविषयी मॅथ आणि रिझनिंग संबंधी काय केलं आहे, क्वेश्चन विचारले जाणार आहेत. कशामध्ये, मुख्य परीक्षेचे जे 2 पेपर होतात त्याच्यामधील दुसऱ्या पेपरमध्ये. हे सिंपल लेवलला तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये काय असते की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न दिले असतात. ठीक आहे. तुम्हाला ते समजतील की पुढे जाऊन कसे क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबर आहे चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रातील भारतातील. ठीक आहे. नंतर अंकीगणित व सांख्यिकी हा विषय पण त्या ठिकाणी असतो, स्टॅटिस्टिक विषय पण ह्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर 2 ऍक्ट असतात महत्त्वाचे, माहितीचा अधिकार, ठीक आहे, नंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, माहितीचा अधिकार 2005चा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा. याविषयी आपण पाहणार की किती मार्क येणार आहेत, कोणत्या विषयाला किती मार्क मेन्सला विचारले जातात, प्रिलिम्सला किती विचारले जातात, हे पुढे पाहणारच आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणखी या ठिकाणी विषय असतात त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये भारतीय संघ राज्यव्यवस्था विषयी क्वेश्चन येताना दिसतात. ठीक आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो एक प्रकारे हे राज्यशास्त्रच आहे. भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर पंचायत राज. आता पंचायत राजसाठी आपण पुस्तक सांगितलं नाही, ते पण पुस्तक एकदा तुम्हाला काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. पंचायत राजसाठी आपलं लिहायचं राहिलं होतं. आता पंचायत राज इथंच लिहून घेऊ आपण, पंचायत राज. ठीक आहे. पंचायत राजसाठी पुस्तक आहे, किशोर लवटे सरांची बुक आहे. आणि जर शॉर्ट मध्ये पाहिजे असेल तर विदर्भ आयएस अकॅडमीची शॉर्ट नोट्स पण त्या ठिकाणी अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता यामध्ये सगळ्या गोष्टी असतात बाकीच्या, त्याच्यामध्ये काय घटना कशी तयार झाली, घटनेची प्रस्तावना मागेची भूमिका, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, राष्ट्रपती कसं काय कार्य करतो, राज्यसभा काय असते, लोकसभा काय असते म्हणजे संसद काय असते, CM काय असतो, PM काय असतो, महान्यायवादी काय असतो, नंतर महाधिवक्ता काय असतो. ठीक आहे. उच्च न्यायालय काय कार्य करते, सर्वोच्च न्यायालय काय कार्य करते, मूलभूत अधिकार काय असतात, मार्गदर्शक तत्व काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासावायच्या असतात. ठीक आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती म्हणजे सुरुवातीला कशा प्रकारे भारतातील लोक जेव्हा गुलामगिरीमध्ये गेले होते त्यांना स्वतःतील सामाजिक चळवळी निर्माण झाल्या, त्यांना समाजातील अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या त्यांनी कशा प्रकारे सुधारणा करून घेतल्या. त्यानंतर आर्थिक जागृती, कारण की माहिती आहे इंग्रज आपला भारत लुटून जात होते त्यावेळेस त्यांना कशा प्रकारे आर्थिक जागृती झाली ह्याच्यावरचे क्वेश्चन विचारले जातील. त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य ह्याच्यामध्ये म्हणू शकतो म्हणजे समाज सुधारक झाले एक प्रकारे. ठीक आहे. नंतर ह्याच्यामध्ये मेन व्यक्ती महात्मा गांधी झाले, सुभाषचंद्र बोस झाले, ह्या व्यक्तीविषयी तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. ठीक आहे. नंतर समाज सुधारकांचे कार्य, महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे समाज सुधारक आहेत, जवळपास 20 ते 25 समाज सुधारक तुम्हाला एक्झाम मध्ये वेळोवेळी विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला
स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे म्हणजे न्यूजपेपर खूप सारे गरजेचे होते, कारण की स्टार्टिंगला सोशल मीडिया तर नव्हतं, मात्र लोकांपर्यंत संदेश पोहोचायचा आहे, आपली माहिती पोहोचायची आहे, आपले विचार पोहोचायचे आहेत, तर काय होतं वर्तमानपत्र होते आणि वर्तमानपत्रेच हे चळवळीचे जनक होते म्हणू शकतो, किंवा जे चळवळीला आग लावू शकणारी गोष्टी कोण होती तर वर्तमानपत्रे. त्याच्यामुळे काय व्हायचं की लोकांपर्यंत माहिती पोहोचायची आणि लोक जागृत व्हायचे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आता त्यानंतर शिक्षणाचा परिणाम, स्टार्टिंग पासून शिक्षण कसं काय सुरुवात झालं. ठीक आहे, जसं उदाहरणामध्ये आपण म्हणू शकतो की वूडचा खलिता आला, तिथून शिक्षणाची सुरुवात झाली आपण म्हणू शकतो. ठीक आहे, नंतर आपण म्हणू शकतो तो हंटर कमिशन दिसते आपल्याला, विद्यापीठ आयोग दिसते, वर्धा योजना दिसते. ठीक आहे, कमावा आणि शिकावाली. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. तर शिक्षण समित्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या जातात की जसं कशा प्रकारे भारतामध्ये शिक्षणाचा काय झाला विकास झालेला आहे एकंदरीत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर मुलींची पहिली शाळापासून ख्रिश्चन मिशनरींनी कशा प्रकारे शाळा काढल्या, ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जातात. तर हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे, म्हणजे बुकमध्ये आपण पाहणार आहे. आणि आपला हा व्हिडिओ जो नवीन विद्यार्थी त्यांच्या कामामध्ये जास्त मध्ये येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. आता याच्यामध्ये सर्व गोष्टी महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक फिजिकल जो असतो समजा एक प्रकारे तो भूगोल विचारला जाणार. त्याच्यामध्ये नद्या, खोरे, मैदाने, डोंगरे, ठीक आहे, ह्या गोष्टी विचारल्या जातात. ठीक आहे, नंतर आपण म्हणू शकतो नंतर मुख्य प्राकृतिक विभाग, नंतर हवामानशास्त्र याच्यामध्ये विचारलं जाईल, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल. ठीक आहे, नद्या विचारल्या जातील, पर्वत पठार, ह्याचे नाव सगळ्या गोष्टी विचारल्या जातील. त्यानंतर आपण म्हणू शकतो की नैसर्गिक संपत्तीमध्येच वने आणि खनिजे कशा आहेत, प्रशासकीय विभाग असतात ते पण विचारले जातात तुम्हाला. नंतर लोकसंख्या, अशा सगळे टॉपिक विचारले जातात. ठीक आहे, नंतर ग्रामीण वस्त्या कशा असतात, त्यांचे प्रकार, झोपडपट्ट्या यांचे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भूगोलमध्ये विचारल्या जाणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर पर्यावरण. आता पर्यावरणासाठी पण ध्यानात ठेवा तुम्हाला की पर्यावरणासाठी मध्ये विचारलं, पर्यावरण हा नव्यानं मुख्य परीक्षेला ऍड झालेला विषय आहे. तर पर्यावरणमध्ये मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, नंतर पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या संघटना, संस्था ह्या ठिकाणी विचारलं जातात. कारण की पर्यावरण हा विषय आता काळाची गरज आहे. त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये जे बदल होत आहेत, हवामान जे बदल होत आहे, क्लायमेट चेंज म्हणू शकतो, किंवा क्लायमेट चेंज बाबत आपत्ती निवारण करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या जाणार आहेत तुम्हाला पर्यावरण विषयामध्ये. ठीक आहे, आता पर्यावरण विषयाविषयी आपल्याला बुक लिस्ट बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, पर्यावरणाची आपली बुक राहिलेली आहे ना. ठीक आहे, आपण जागा कुठं भेटते आपली, विज्ञानच्या खालीच लिहू आपण पर्यावरण. ठीक आहे, पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं बुक तुम्ही वापरू शकता, तुषार घोरपडे सर. ठीक आहे, तर हे बुक तुम्हाला घ्यायचे आहेत. आता त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. तर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि नव्याने ॲड झालेला भाग म्हणजे काय तर सुदूर संवेदन. ठीक आहे, म्हणजे GPS नंतर GIS सारख्या टेक्नॉलॉजी तुम्हाला ह्या एक्झाममध्ये विचारल्या जातील, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये GPS GIS कशा प्रकारे वापरले जाते, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे ठिकाणी विचारलं जाणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, आणि सगळ्यात मेन ह्यावेळेस काय केलं आहे, थोडंसं अर्थशास्त्राला वेटेज जास्त वाढून दिलेलं आहे, जेणेकरून लोकांमध्ये भारताच्या इकॉनॉमीविषयी म्हणू किंवा जगाच्या इकॉनॉमीविषयी जाणीव निर्माण झाली पाहिजे यासाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र या ठिकाणी दिलं आहे. तर समग्रलक्षी अर्थशास्त्र विचारलं आहे, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या जातील की इकॉनॉमी कशा प्रकारे चालते. ठीक आहे, इकॉनॉमीचे प्रकार काय आहेत. ठीक आहे, नंतर आदेशात्मक व्यवस्था, हे सगळे प्रकार, राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, चलनवाढ, ह्या सगळ्या गोष्टी, बँकिंग वगैरे सगळे विचारलं जाणार आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थामध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या जातील. त्याच्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने काय आहेत, भारतामध्ये कशा प्रकारच्या आर्थिक सुधारणा झाल्या होत्या, वेळोवेळी काय बदल केल्यामुळे आपण एकंदरीत आपण टिकून आहे स्पर्धेमध्ये. ठीक आहे, नंतर भारतीय शेती व ग्रामीण विकास पण विचारलं जाणार आहे, म्हणजे तुम्हाला ॲग्रिकल्चर विषयी पण माहिती ह्या ठिकाणी अभ्यासावी लागणार आहे. ठीक आहे, नंतर सहकार चळवळ महत्त्वाची आहे, सहकार चळवळीचे पाळेमुळे कुठून होते, स्टार्ट कशी झाली. ठीक आहे, पहिली 1904चा कायदा, 1912चा कायदा, सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारला जाणार आहे. ठीक आहे, नंतर मौद्रिक व वित्तीय क्षेत्र आहे, सार्वजनिक वित्तामध्ये तुम्हाला कशा प्रकारे अर्थसंकल्प तयार केला जातो. ठीक आहे, अर्थसंकल्पाचे प्रकार काय असतात, महसुली अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, शिल्लकीचा अर्थसंकल्प, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जातात. सरकारचे महसूल उत्पन्न कोणते आहेत, कर उत्पन्न, कर उत्पन्न. ठीक आहे, भांडवल जमा, ठीक आहे, महसुली जमा, लय भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्या विचारल्या जातात. ठीक आहे, नंतर उद्योग व सेवा क्षेत्र. ठीक आहे, नंतर
नंतर त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा विकास, जसं रेल्वे आहे, दळणवळण आहे आपण म्हणू शकतो समजा, नंतर भरपूर सारे याच्यामध्ये रस्ते आहेत, तर सगळ्या गोष्टी जे पायाभूत सुविधा आहेत, ऊर्जा क्षेत्र आहे, त्याचा डेव्हलपमेंट या ठिकाणी विचारलं जातं. ठीक आहे. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल हे महत्त्वाचं आहे, कारण की भारताचा सगळा व्यवहार जो जातो समजा जवळपास भारत किती 200 देशांना आयात करताना 200 देशांना निर्यात करतो वस्तू आपल्या देशातून. ठीक आहे. त्याच्यामुळे ते आंतरराष्ट्रीय व्यापार कशा प्रकारे चालतो, कुठे आपल्याला शेष आहे, कुठे आपल्याला तूट आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या जातात. ठीक आहे. नंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, हे तर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे की भारताचं ठीक आहे, पण महाराष्ट्रामध्ये अर्थव्यवस्था कशा प्रकारे चालत आहे, भारताचा GDP किती आहे, महाराष्ट्राचा GDP किती आहे, भारताचं दरडोई उत्पन्न किती आहे, महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न किती आहे, भारताची राजकोषीय तूट किती आहे, महाराष्ट्राची राजकोषीय तूट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मेन्सचा सिलेबस पाहिलेला आहे. आता जेव्हा 2023ची पूर्वपरीक्षा झाली, 2023ची पूर्वपरीक्षा झाली पहिल्यांदा, त्याच्यामध्ये ग्रुप बी आणि सी दोन्ही पण एकसोबत झालेले आहेत. तर ह्या ठिकाणी बघा की कशा प्रकारे क्वेश्चन आले होते, कोणत्या विषयावर किती. बघा जो पेपर असतो त्या पेपरमध्ये आपल्याला ध्यान ठेवायचं की, तुम्हाला पेपर दाखवतो पहिल्या, तर बघा एक पेपर दाखवतो तुम्हाला, पेपर कसा असते. हा 2023चा कंबाईनचा पेपर आहे. ठीक आहे. हे तुम्हाला बघायचं आहे, 2023चा कंबाईनचा पेपर आहे. याच्यामध्ये सगळं तुम्हाला ही प्रश्नपत्रिका असते. ठीक आहे. ह्याच्यावर सगळी माहिती दिली असते, तुम्हाला ते वाचायचं असते. ठीक आहे. रफ वर्कसाठी पेज पण दिलेलं असते, असे क्वेश्चन पण दिलेले असतात. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवा. उदाहरणामध्ये 100 क्वेश्चन असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयावर वेगवेगळ्या स्लॉटमध्ये म्हणू शकतो 15-10 क्वेश्चन दिलेले असतात, ते आपण पुढे विश्लेषण पाहणारच आहे. ठीक आहे. हा पेपर आहे आपण म्हणू शकतो, म्हणजे उदाहरणामध्ये इतिहासचे दिले तर इतिहासचे बॅक टू बॅक दिले जातात. म्हणजे असं करत नाहीत की इतिहास एका ठिकाणी, भूगोल एका ठिकाणी, एक क्वेश्चन असं नाही, तर एकखट्ट्या स्लॉटमध्ये 15 क्वेश्चन असं दिले जातात. ठीक आहे. हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आपण याचं तुम्हाला विश्लेषण कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे. तर हे फक्त पेपर तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर बघा ठीक आहे. तर आता हा आपण पेपर हे पाहता विश्लेषण. तर बघा की 2023च्या पेपरमध्ये इतिहासला पूर्वपरीक्षेमध्ये इतिहास या विषयावर किती मार्क आले होते, तर 10 मार्क आले होते. इतिहासाला 10 क्वेश्चन विचारले होते, म्हणजे एकंदरीत तुम्हाला ध्यान ठेवायचं की 10 क्वेश्चन आले 10 मार्कासाठी. भूगोलसाठी किती वेटेज आहे, तर भूगोल हे 10 मार्कासाठी आलेलं दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेवर 15 क्वेश्चन आले आहेत. इतिहास भूगोल 10 मार्क, अर्थव्यवस्थेवर 15 मार्क, राज्यघटनेवर किती 15 मार्क, सामान्य विज्ञानावर किती 15 मार्क, चालू घडामोडीवर किती 15 मार्क, आणि गणित व बुद्धिमत्ता 20 मार्क या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे, गणित आणि बुद्धिमत्ताला. त्यानंतर महत्त्वाचा विषय चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 7 विषयावर म्हणू एकंदरीत काय प्रिलिम्स एक्झाम होताना दिसते. तर हे 7 विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे करावे लागतात. तुम्हाला पुढे सांगणार की नेमकं काय करायचं काय नाही. ठीक आहे. तर हे बघा हे 7 विषय आहेत. तर त्याच्यामध्ये बघा बहुपर्यायी म्हणजे जास्त विधान, म्हणजे एका क्वेश्चनमध्ये 3-3 4-4 विधान असणारे क्वेश्चन किती होते, याच्यामध्ये 18 होते, म्हणजे कमी संख्या असते कंबाईनमध्ये. ठीक आहे. आणि वन लायनर क्वेश्चन किती होते, जवळपास 55 क्वेश्चन वन लायनर आले होते 2023च्या पेपरमध्ये. ठीक आहे. वन लायनर किती आले ते 55 क्वेश्चन आले होते. ठीक आहे. आणि जोड्यामध्ये किती क्वेश्चन आले होते, 7 क्वेश्चन आले होते. तर असं एक प्रकारे विश्लेषण होतं कशाचं, कंबाईनचा 2023चा पेपर जो 30 एप्रिलला झाला होता. ठीक आहे. हे आपण पाहिलं इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे. आता अशाच प्रकारे जो मेन्सचा पेपर होता त्याच्यामधलं आपण विश्लेषण पाहणार आहे. आता मेन्सला 2 पेपर होतात. त्यामध्ये पेपर 1 मध्ये 2 विषय असतात, मराठी आणि इंग्रजी. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सेम असते 50 क्वेश्चन या ठिकाणी दिलेले असतात. त्याचं आपण विश्लेषण बघायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर असते दुसरा पेपरमध्ये बघा की बुद्धिमत्ताला
किती क्वेश्चन विचारले? 10 क्वेश्चन. बुद्धिमत्तावर 10 क्वेश्चन विचारले मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर चालू घडामोडीला ध्यानात ठेवायचं तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले. अंकगणित तो सांख्यिकी नव्याने ऍड केल्यामुळं त्याला 12 क्वेश्चन, म्हणजे एकंदरीत मॅथला आपण म्हणू शकतो 22 क्वेश्चन विचारलेले आहेत मॅथ आणि रिझनिंगसाठी आणि सांख्यिकीसाठी. ठीक आहे. आणि चालू घडामोडीसाठी 10 क्वेश्चन. आता RTI 2005चा म्हणजे माहिती अधिकार कायदा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग कायदा, ठीक आहे, 3 क्वेश्चन, म्हणजे दोन्ही कायद्याला म्हणून 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. नंतर राज्य व्यवस्थेला 15 क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. नंतर इतिहासला 10 क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. नंतर भूगोल आणि पर्यावरणला परत 10 क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. आपण पर्यावरण आणि भूगोल एका ठिकाणीच ऍड केलेलं आहे. नंतर सामान्य विज्ञानासाठी किती आले आहेत? 12 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत. सामान्य विज्ञानला 12 क्वेश्चन आलेले आहेत आणि सामान्य विज्ञानामध्ये जे तंत्रज्ञान टॉपिक आहे त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन आलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. नंतर अर्थव्यवस्थेला 10 क्वेश्चन. एकंदरीत आपण सामान्य विज्ञान पार्टमध्ये म्हणू शकतो की 12 आणि 8 20 क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. तर मग सामान्य विज्ञानाचं खूप जास्त वेटेज आहे आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणित व सांख्यिकीचं खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्या पेपरमध्ये. तर तुम्हाला त्या माइंडसेटनुसार काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. एकूण 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्कासाठी या ठिकाणी असते. पहिला पेपर 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी. हे समजली? आता तुम्हाला प्रीचा सिलेबस समजला, मेन्सचा सिलेबस समजला. ठीक आहे. आता मागील काही वर्षाचे कटअप पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका कुठपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. कुठपर्यंत नेमका अभ्यास करायचा ही आयडिया येण्यासाठी तुम्हाला मागील काही वर्षाचे कटअप पण माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा की पूर्व परीक्षेचे पहिले बघू आपण. 2023ची पूर्व परीक्षा झाली होती त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी ओपनचे कटअप घेतलेले आहेत. ओपन PSI. ठीक आहे. डायरेक्ट ओपनचे घेतले, बाकी सर्वचे कटअप घेतले असते तर खूप वेळ निघून गेला असता. तर या ठिकाणी ओपनचे 2023चा कटअप 49.50. ठीक आहे. 49.50 इथं कटअप लागला होता मेलचा, म्हणजे पुरुषांचा कटअप किती लागला होता? 49.50. ठीक आहे. आणि फिमेल कटअप किती होता? 43.50, म्हणजे जवळपास 6 मार्काने कमी लागलेल्या या ठिकाणी दिसते. ठीक आहे. 6 मार्काचा गॅप आहे याच्यामध्ये पुरुषांच्या आणि महिलांच्या. तर 49.50. आता 2022चा कटअप बघा. 2022चा पुरुषांचा कटअप होता 52.25. ठीक आहे. आणि फिमेलचा कटअप होता 45.25. इथं पण जवळपास 7 मार्काचा काय दिसते आपल्याला फरक दिसते. ठीक आहे. 7 मार्काचा फरक दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर बघा 2021ला मेलचा कटअप होता 48.25 आणि फिमेलचा कटअप होता 41.25. तर ह्या ठिकाणी पण जवळपास आपल्याला 7 मार्काचा काय दिसते फरक दिसताना दिसते. ठीक आहे. हे आणि ह्याच्या पहिले 2020ला माहिती आहे का जवळपास 43-44 कटअप लागायचं. मात्र हे 3 वर्षामध्ये खूप चेंज झालेला आहे कटअपचा खेळ, कारण की खूप करोनानंतर कॉम्पिटिशन भयंकर वाढलेलं आहे. आता 2022ची जी मुख्य परीक्षा झाली PSIची त्याच्यामध्ये 400 मार्कापैकी 294 कटअप लागला मेलचा. 294 कशात लागला? मेलचा 2022चा. ठीक आहे. आणि फिमेलचा किती लागला? 259.5, म्हणजे त्या ठिकाणी पण भरपूर साऱ्या मार्काचा गॅप आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. जवळपास आपण म्हणू शकतो की 33 मार्काचा त्या ठिकाणी गॅप आपल्याला दिसून येते. 33 किंवा आपण म्हणू शकतो नाही 33 नाही तर एकंदरीत 35 मार्काचा गॅप आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर 2021ची मेन्समध्ये 273.5 कटअप लागला होता. बघा ह्या पुढं कटअप वाढताना दिसत आहेत बरं का. 273.5 कटअप लागला होता. नंतर फिमेलचा होता 229.5. ठीक आहे. त्यानंतर 2020ला 280.5 मेलचा होता आणि फिमेलचा 246.5 इतका होता. तर कटअप दिवसेंदिवस वाढत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास पण तेवढ्या लेवलला वाढवावा लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला हे कटअप पण पाहणं गरजेचं होतं. ठीक आहे. आता आपण बुकलिस्ट पण मगाशी पाहिलेली आहे. आता फिजिकल टेस्ट कशी असते PSIची. ठीक आहे. फिजिकल टेस्ट पण असते PSIची. तर तुम्हाला ध्यान ठेवायचं की फिजिकल टेस्टमध्ये याच्याविषयी मी यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, पण थोडक्यात तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे. फिजिकल टेस्टमध्ये मेलसाठी 3 इव्हेंट असतात. ठीक आहे. मेलसाठी 3 इव्हेंट असतात. त्याच्यामध्ये एक इव्हेंट असतो गोळाफेक. ठीक आहे. गोळाफेक असतो, त्याच्यामुळे तुम्हाला तो गोळाफेक 15 मार्कासाठी असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक ग्राउंड सांगतो की तुम्हाला 2023 पासून 100 पैकी 70% मार्क घ्यायचे. 100 पैकी 70 गुण म्हणू शकतो आपण. 100 पैकी 70 गुण घेतले तर तुम्ही क्वालिफाय होता. क्वालिफाय होण्यासाठी ठीक आहे, क्वालिफाय होण्यासाठी काय होते तुम्हाला ध्यान ठेवायचं की 70 गुण घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि हे मार्क्स तुमचे फायनल मेरिटमध्ये काउंट होणार नाहीत, फक्त तुम्हाला हे ग्राउंड पास करायचं आहे. ठीक आहे. आता मेलमध्ये गोळाफेक आहे, नंतर लांब उडी आहे. ठीक आहे. लांब उडी किती मार्काची असते तर 15 मार्काची. ठीक आहे. नंतर पुलअप्स असतात.
पुलअप्स किती मार्काचे असतात, तर 20 मार्काचे असतात. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी असते रनिंग म्हणजे धावणे असते 50 मार्कासाठी. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. हे झालं मेलचं. आता फिमेलच्या बाबतीत पण ध्यान ठेवा तुम्ही. फिमेलच्या बाबतीमध्ये बघा, ठीक आहे, फिमेलच्या बाबतीमध्ये बघा की एकंदरीत 3 इव्हेंट असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये गोळाफेक, ठीक आहे, नंतर लांब उडी असते, लांब उडी 30 मार्कासाठी, गोळाफेक 20 मार्कासाठी आणि रनिंग धावणे 50 मार्कासाठी असते. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. असं एक प्रकारे. तृतीयपंथीयांसाठी पण सुद्धा या ठिकाणी सेमच आपण म्हणू शकतो क्रायटेरिया दिलेला आहे समोर. ठीक आहे, तर हे सगळे आपण फिजिकलच्या गोष्टी पाहिल्या. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत. आता मुलाखत होते. आता माझं जे पहिले फिजिकल माझं झालं ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणजेच नाशिकला झालं होतं. मात्र आता जे नवीन मुलांचं ग्राउंड होत आहे ते कुठं होत आहे, मुंबईला होताना दिसत आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला ध्यान ठेवा. नंतर माझं हे इंटरव्ह्यू झाला होता. माझा इंटरव्ह्यू कुठं झाला होता, तर माझा इंटरव्ह्यू म्हणू शकतो की माझा इंटरव्ह्यू मला आठवत नाही कुठं झाला होता. माझा इंटरव्ह्यू पुण्याला झाला होता, यशदाला. ठीक आहे, यशदामध्ये घेतला होता माझा इंटरव्ह्यू 2020चा. ठीक आहे, कारण की 2022चा इंटरव्ह्यू आता मुंबईला होणार आहे. तर ठीक आहे, यशदाला घेतला होता त्यावेळेस पुणेचा. हे ध्यान ठेवायचं तुम्हाला. तर इंटरव्ह्यूमध्ये किती कसं असं ध्यान ठेवा. फक्त तुम्हाला बेसिक सांगतो की इंटरव्ह्यूमध्ये 40 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे, 40 मार्कचा इंटरव्ह्यू. PSIच्या मुलाखतीसाठी 2 पॅनल असतात. दोन मेंबरचं पॅनल असते. ठीक आहे, 2 मेंबर पॅनल. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोफाईलविषयी क्वेश्चन विचारले जातात. तुमची प्रोफाईल म्हणजे तुम्ही जे MPSCचा फॉर्म भरता त्या MPSCच्या फॉर्ममधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये तुमचं गाव कोणतं होतं, तालुका, जिल्हा, ठीक आहे, याविषयी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, त्यानंतर तुमचे शिक्षण आहे, शिक्षण कशामध्ये घेतलं ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, आपण म्हणू शकतो. त्यानंतर तुमची आवड निवड, ठीक आहे, हॉबी, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, नंतर ज्या पदासाठी तुम्ही इंटरव्ह्यू देताय त्या पदाचे ज्ञान याविषयी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. बघा, हे समजलं तुम्हाला. त्या ठिकाणी नॉर्मल लेवलचा इंटरव्ह्यू होतं, तेवढं जास्त लेवलचा आपण म्हणू शकतो टफ विचारत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला ध्यान ठेवायचं की नॉर्मल क्वेश्चन विचारताना दिसतात, फक्त तुम्हाला थोडासा अभ्यास करून जावा लागतो. ठीक आहे, तर तुम्ही प्रोफाईल तुमची तयार करून घ्यायची. सिंपल लेवलचं हे आहे. ठीक आहे, नंतर चालू घडामोडीचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. मुख्यतः चालू घडामोडीवर भर दिला जातो. ठीक आहे, हे इंटरव्ह्यू दिसते 40 मार्कासाठी पॅनल मेंबर. आता माझ्या वेळेस दिगावकर सर होते आणि एक IPS सर होते. दोघांचं पॅनल होतं. ठीक आहे, यशदाला झालेलं इंटरव्ह्यू मला आठवते. ठीक आहे, अशा प्रकारे मुलाखत होताना दिसते. ठीक आहे, आता सगळ्यात मेन आहे तुम्हाला थोडक्यात शेवटी आपण एक पेपर पाहूया ज्याच्यामध्ये आपण थोडक्यात 2-3 क्वेश्चन तुम्हाला विश्लेषण करून दाखवतो. ठीक आहे, म्हणजे कशा प्रकारे क्वेश्चन विश्लेषण करायचं हे पण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा समजतंय. आता बघा, हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, की हे मी विश्लेषण केलेलं आहे. तो क्वेश्चन काय आहे बघा, की नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना, कोणती, बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले होते, हे क्वेश्चन आहे. तर ते तुम्हाला क्वेश्चन आलेलं आहे. त्या ठिकाणी पर्याय बघा दिले असतात तुम्हाला, 4 पर्याय दिले असतात. तुम्हाला 4 पर्यायापैकी तुमचं कोणतं योग्य आहे ते निवडायचं आहे. उदाहरणार्थ जर केशवराव बागडे पण त्याच्यामध्ये असतील, केशवराव बोले पण त्याच्यामध्ये असतील, तर तुम्हाला अ नंबरचं विधान बरोबर घ्यायचं आहे. मात्र याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे ब, क आणि ड. म्हणजे ह्यामध्ये रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर,
कृष्णाजी केळुस्कर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार हे बॉम्बे मिल हँड असोसिएशनमध्ये सहभागी होते. कुणासोबत? नारायण मेघाजी लोखंडे सोबत. आता मी काय करणार या ठिकाणी की नारायण मेघाजी लोखंडेविषयी संपूर्ण माहिती विश्लेषण करेल. ठीक आहे. आणि त्यासोबत काय करणार की बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही जी संघटना आहे ही कोणत्या वर्षी स्थापन केली होती त्याच्या संबंधी पण मी काय करणार बॅकग्राऊंड जाणून घेणार. म्हणजे यालाच विश्लेषण म्हणतात आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये रिपीट होताना दिसतात. तर तुम्हाला हे विश्लेषण पाहायचं आहे. बघा मी तुम्हाला या एका क्वेश्चनचं विश्लेषण या ठिकाणी सांगतो. बघा मी लोखंडेविषयी थोडक्यात माहिती कशी काढली तर बघा भारतीय कामगार चळवळीचे जनक होते. ठीक आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण होते? लोखंडे होते. ठीक आहे. त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संघटना कधी स्थापन केली होती? 1884 स्थापन केली होती, जी भारतातील पहिली कामगार संघटना होती. भारतातील पहिली कामगार संघटना होती. ठीक आहे. यासाठी आपण बुकलिस्ट सांगितल्या बरं का तुम्हाला पहिले. आणि नंतर दीनबंधूमधून दीनबंधू 1877 ला स्थापन झालं होतं. कृष्णराव भालेकर यांनी स्थापन केलं होतं. कृष्णराव भालेकर. ठीक आहे. मात्र त्यांच्याकडून ते चालवलं जात नव्हतं तर मुंबईच्या मधून त्यांनी काय केलं 1880 पासून नारायण मेघाजी लोखंडे चालवायला सुरू केले. ठीक आहे. तर हे पहिले बहुजन वृत्तपत्र होतं. त्यानंतर लोखंडे यांनी प्लेग ग्रस्तांसाठी हॉस्पिटल स्थापन केलं. त्या हॉस्पिटलचं नाव आहे मराठा इस्पितळ. ठीक आहे. त्यानंतर 1891 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस या पदी त्यांची नेमणूक झाली होती. त्यानंतर 1893 ला हिंदू मुस्लिम दंगलमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं, त्याच्यामुळे त्यांना राव बहादूर ही पदवी सुद्धा दिली होती. आणि रविवारची सुट्टी मिळवण्यासाठी यांनी खूप प्रयत्न केले होते. म्हणजे एकंदरीत रविवार सुट्टी यांच्यामुळेच मिळाली होती असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर त्यांनीच 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना स्थापन केली होती 1890 ला. तर ह्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे विश्लेषण करायचं असते. आता यामध्ये बघा या पॉईंटवर क्वेश्चन आलेला आहे, या पॉईंटवर क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. नंतर राव बहादूरवर क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. नंतर 1890च्या ह्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. नंतर ह्या गिरणीवर म्हणजे क्वेश्चन आलेला आहे. तर एकंदरीत 1 2 3 4 5 क्वेश्चन 1 2 3 4 5 क्वेश्चन आपले काय होतात की एकाच व्यक्तीच्या तुम्ही विश्लेषणामधून तुम्हाला येताना दिसत. तर तुम्हाला अशा प्रकारचं विश्लेषण करायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटी जाता एक पॉईंट सांगतो ते म्हणजे काय तर अभ्यास नेमका करायचा कसा. ठीक आहे. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती का, तुम्ही जेव्हा शहरामध्ये येता तेव्हा तुम्हाला काय करायचं, जर तुमचे सेल्फ स्टडी होत असेल तर सेल्फ स्टडी करा. नाही जमत असेल तर तुम्हाला काय करायचं एखादी अकॅडमी लावायची आहे. उदाहरणामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ अकॅडमी आहे आपली, ती अकॅडमी तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन केले जाते. पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा पण त्या ठिकाणी तुम्हाला शिकवली जाते. त्या ठिकाणी तुमच्याकडून टेस्ट सीरीज सोडून घेतल्या जातात. अशा प्रकारची एक तुम्हाला अकॅडमी लावायची आहे आणि ते तुम्हाला विषय प्रॉपर समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर या एक्झाममध्ये आलेले सर्व PIQ तुम्हाला जे बुक पण सांगितलं ते PIQ संपूर्ण तुम्हाला विश्लेषण करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला काय होईल की सर्व प्रकारचे क्वेश्चन म्हणजे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात हे समजून जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं की आयोगाचे पेपर वेळोवेळी सोडवायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आणि मार्केटमध्ये जे ट्रेंडिंग पुस्तक आहेत म्हणजे जे टॉपर्स विद्यार्थी पुस्तकं वापरत असतात ना तेच पुस्तकं या ठिकाणी वापरायचे, जेणेकरून तुम्हाला काय होईल की चुकीचं पुस्तक वापरलं जाणार नाही. आता मी सध्याच्या ट्रेनिंग मधले पुस्तक या ठिकाणी सांगितलेले आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही सतत तुम्हाला काय करायचं की तुमच्यापेक्षा एका हुशार विद्यार्थ्यासोबत कनेक्टमध्ये राहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण काय होईल निर्माण होईल. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की जो विद्यार्थी ॲटलीस्ट एखादी प्रिलिम्स काढलेला आहे किंवा एखाद्या मुख्य परीक्षेला गेला आहे त्या विद्यार्थ्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला सतत तुमचं ड्रीम काय तुमचं ध्येय काय हे स्वतःला सांगत जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं तेव्हाच तुमची ही एक्झाम क्रॅक होऊ शकते आणि आपल्या ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न जे PSI होण्याचं स्वप्न असते ते पूर्ण होऊ शकते. आशा करतो की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर सारी माहिती भेटली असेल. जे नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे एक मार्गक्रमण भेटला असेल तर अशी मी आशा करतो आणि आपला आजचा व्हिडिओ संपवतो. त्यानंतर आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद.